सुप्रभात मंडळी. आपण वाचतो आहोत माझी जन्मठेप हे श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र, आणि त्याच्यात आता पुढचा भाग मी वाचते आहे. मागच्या भागात आपण वाचलं होतं की त्यांनी काही असे प्रश्न विचारले की अधिकाऱ्यांना उत्तर देणं पण शक्य होईना. तुमचा हिंदुस्थानातील पूर्वेतिहास तुम्हास बाहेर काढू देत नाही असे चीफ कमिशनरने लिहिले होते. त्याचे उत्तरही मी दिले की माझ्याप्रमाणेच जे बाहेर गेले तेही त्याच कलमासाठी तसल्याच चळवळीत भाग घेतला म्हणून जन्मठेपीची शिक्षा घेऊन आलेले होते. मग मागचा इतिहास त्यांच्या प्रकरणी का आडी येत नाही? माझ्याच का? इतकेच काय, परंतु अंदमानाच्या वसाहतीचे धोरणच मुळे असे होते की मागणी 7 जन्मांची टाचणे उलगडीत न बसता तो वसाहतीत कसा वागतो यावरूनच बंदिवानांचे वर्तन मुख्यत्वे ठरवायचे. इतकंच नव्हे तर तेथेही जे 2-3दा तुरुंग फोडून पळाले त्यासही काय 1-2 वर्ष काराबंधाची शिक्षा होईल, ती त्यांनी भोगताच त्यास पुन्हा बाहेर सोडण्यात येईल. या माझ्या उत्तरास लेखी उत्तर आले की हिंदुस्थान सरकारचा तुम्हा सोडू नये म्हणून हुकूम आहे. बरं, किती वर्षेपर्यंत मला सोडू नये म्हणून हुकूम आहे तेही निश्चित कळविनात. तेव्हा हिंदुस्थान सरकारास अर्ज करावा म्हणून आम्ही ठरवले. पण हिंदुस्थान सरकारास ते अर्जही धाडू देईनात. असा कोंडमारा होऊ लागला. माझे बंधू तर माझ्याहूनही पूर्वी आलेले होते, परंतु त्यासही बाहेर काढतो म्हणत पण काढीनात. एकदा पर्यवेक्षक माझ्याशी असाच युक्तिवाद करता करता म्हणाले की तुमच्या प्रश्नास उत्तरे नाहीत ही गोष्ट खरी आहे, परंतु तुम्ही संपास उत्तेजन देता. मी म्हटले, पण संपात जे प्रत्यक्ष भाग घेतात ते तर बाहेर गेले आहेत आणि ते योग्यच झाले. मग नुसते तुम्ही संप केला हे बरोबर केले असे म्हणणाऱ्याचा अपराध प्रत्यक्ष संप करणाऱ्यापेक्षा अधिक म्हणावायचा की काय? हे दंडविज्ञानाच्या तत्वाच्या सर्वस्वी उलट नाही काय? आणखी असं पहा की मी संपास आजवर उत्तेजन का दिलं नाही, किंवा दिलं असतं तर ते माझे मित्र का मानित नव्हते? आजच संप का झाला? इंदूस फाशी खाण्यास मीच उत्तेजन दिले का? उल्हासकारास वेडे होण्यासही मी शिकवले का? राजबंद्यास ज्या खाण्यापिण्याच्या कष्टदायक कामाच्या मानसिक चिंतेच्या भावी निराशेच्या आणि पदोपदी अपमानाच्या तीव्र यातना सहन कराव्या लागल्या आणि लागत आहेत, त्या कारागारीय पद्धतीच्या यातनाच संपास उत्तेजन देतात, मी नव्हे. तुम्ही राजबंदीवानांप्रमाणे त्या सवलतीने वागवा. निदान साधारण चोर दरोडेखोराप्रमाणे तरी त्यास लेखन इत्यादिकांवर नेमा, म्हणजे कोण कशात संप करणार आहे? आधीच कष्टमय असलेल्या कारावासात संप करून कमी अन्नावर किंवा कांजीवर खोलीत तडफडत राहून कष्टतर दुर्दशेत पडण्याची आम्हास हौस का आहे? मी तर अजून देखील काम सोडले नाही. मग संपाचा दोष आमचेवरच तुम्ही कसा ढकलता? वारंवार माझ्या या कोटीक्रमाचे यथार्थत्व तेथील स्थानिक अधिकारी प्रसंगी बारी देखील स्पष्टपणे मान्य करीत, पण इतकेच म्हणत, हे आमच्या हाती नाही, हिंदुस्थान सरकारचे हाती आहे. त्यांचे आज्ञेने तुम्हास कारागृहातच ठेवणे भाग आहे. माझ्या प्रकरणाची अशी घासाघीस चालली असता आणखी एक प्रकरण अगदी विकोपास आले. अंदमानात राजबंदींमध्ये धैर्याने कष्टास तुच्छ लेखून जे काही लोक शेवटपर्यंत हटातटाने राहिले, त्यात बंगाल्यातील एक 16-17 वर्षाचा ब्राह्मणाच्या संभावित कुळातील नवयुवक नानी गोपाळ हा होता. बंगालमध्ये एका मोठ्या युरोपियन पोलीस अधिकाऱ्याच्या धावत्या मोटारीवर बॉम्ब फेकल्याच्या अपराधासाठी त्यास 14 वर्ष शिक्षा झाली होती. तुरुंगात 16 वर्षाच्या मुलास घाण्याचं कठीण काम देण्यात येत नसे, तरीही त्यास घाण्याचं झुंपण्यास आले. त्याविषयी अर्थातच वाद काढून त्याने काम नाकारले. गेल्या संपात सर्वांमध्ये ज्यास अधिक त्रास सोसावा लागला त्या 4-5 तो एक होता. मोठ्या राजबंदीवानात राहून तो बिघडतो असं वाटून त्यास एकीकडे ठेवण्यात आलं, पण त्याची चिकाटी सुटेना, तो नमेना. हातकडीत बहुधा तो उभाच असे. जो जास्त शिक्षा होत तो अधिकच चिडे. काम सोडले म्हणून शिक्षा झाल्या. त्याने कपडे धुणेही सोडले. कपडे धुवीना म्हणून गोंडपाटाचे पोत्याचे फाडून खरखरीत कपडे शिक्षेस्तव दिले, तर त्याने कपडे घालणे सोडून दिले.
ते गोणपाटी कपडे त्याच्या अंगात बळाने दोघाचौघांनी त्याला पाडून घातले आणि जवळजवळ शिवून पक्के केले, तर त्याने रात्री ते फाडून टाकले. म्हणून रात्री देखील हातकड्या घालून कुलपे ठोकली, तर त्याने रात्रभर गुपचूप खटपट करीत हातकड्याच तोडून टाकल्या. का तोडल्यास म्हणून शिवेगाळ केल्या, तर त्याने उत्तर देणेच सोडून दिले. अधिकाऱ्यांच्या प्रश्नास उत्तर न देणे या उद्दामपणाबद्दल शिक्षा दिली, तर त्याने अधिकारी येताच उभे राहणेच सोडून दिले. याची शिक्षा म्हणून कोठडीबंदी वाढवली, तर तो कोठडीतून कशासही कार्यास बाहेरच येईन असं झालं. स्नान देखील करण्यास बाहेर येईना. तेव्हा बळे उचलून आणून नागवाच्या नागवा हौदावर पाडून भंग्याकडून स्नान घालवीत आणि नारळाच्या छिलक्याचे तुकड्याने अंग घासवीत की त्याची पाठ अर्ध रक्ताळल्यासारखी लाल होऊन आग व्हावी. पण तो हटेना. त्यास दुष्ट पठाण एकांतात बिभत्स शिव्या देत. दिवसा तो नागवा राही म्हणून रात्री त्याचे एक कांबळे काढून घेतले, तर त्याने दुसरेही फेकून दिले. दिवसा रात्री तसाच नागडा उघडा थंडीत कुडकुडत नुसत्या भुईवर तो महिनोगंटी पडलेला होता. त्याचे मुख्य मागणे हे होते की आम्हास राजबंदीवान म्हणून लेखले जावे. तो म्हणे, अन्न वाईट की चांगले हा प्रश्न दुय्यम आहे. मानाचा प्रश्न पहिला आहे. आम्ही राजबंदीवान आहोत. साधारण चोर डाकू नाही हे सिद्ध झालं पाहिजे. चीफ कमिशनरांनी त्यास तुझी मागणी कधीही मान्य करता येणार नाही म्हणून कळवलं, पण तो ऐकेना. अखेर कमिशनरने त्यास स्वतः येऊन सांगितले, तुला वाटते तू तसा हालात राहिलास की आम्ही द्रवू किंवा भिवू, पण ते काही नाही. तू तेथे तसा मेलास तरी आम्हास काय चिंता. तो मात्र अधिकाऱ्यास स्वस्थ बसू देईना. पारीचे नेहमीचे म्हणणे असे की एकदा या राजबंदीवानातील दोघा तिकास वेत मारले की आताच्या आता हे बाबू लोक शुद्धीवर येतील. साधारण बंदीवानांचा त्यास तसा अनुभव असे. उलट पक्षी आमच्यातल्या दोघा तिघा तरुण वर्तमानपत्रांच्या संपादकांनी सांगावे की राजकीय बंदीवानास वेत मारू नयेत अशी मोर्लेची आज्ञा झालेली आपण स्वतः वाचली आहे. या बातमीने वेत मारण्याच्या धमक्याच आहेत असे आम्ही बहुतेक समजत असू. तथापि संपात मी नेहमी सांगे की आज्ञा तशी असली तरी ती बदलवणेही त्यांच्याच हातात असल्याने आपण वेतही वेळेवर मारले जातील असं गृहीत धरूनच संपात समाविष्ट झाले पाहिजे. यात कश्चित चोर आणि दरोडेखोर अशी 20 वर्षांची बर्मा पोरे 30 वेत हूं का चू न करता खातात, याचं कारण लहानपणापासूनच्या सवयीने ती निर्ढावलेली असतात. आपणही निश्चयाने निर्ढावू. वेत मारले तर वेत खाऊ अशा प्रकारे निर्धार केल्याने चीफ कमिशनरानेही वेत खावे लागतील म्हणून बजावले, तरी नाना गोपाळ ऐकेना. कोलू तर राहोच, पण कोणतंही काम करीना. अखेर त्रासून अधिकाऱ्यांच्या बारीचे युक्तीकडे कल होऊ लागला आणि शेवटी त्यांनी नाना गोपाळास वेत मारण्याचं ठरवले. ती बातमी अगदी गुप्त म्हणून बारीने मला आधी कळवली. मी म्हटलं, आपण जरी एकांतात व्यक्तिशः ही बातमी सांगत आहात, तरी आपण अधिकारी म्हणूनच ती सांगत आहात आणि माझे उद्गार आपण वरील अधिकाऱ्यास कळवण्यासाठीच सांगत आहात हे मी जाणून आहे. तरी आपणा स्पष्टपणे असे सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो की जर त्या मुलास तुम्ही वेत माराल तर आजपर्यंत कधीही बिथरले नाहीत असे राजबंदी बिथरून जातील. या लोकांचे मागचे धाडस आणि भयंकर कृत्य आठवा. तुम्ही समर्थ आहात. तुमच्या पासंगासही त्यांची येथील शक्ती पुरणार नाही, पण त्या शक्तीने जे काय होईल ते करावयास ते चुकणार नाहीत. अजून साधारण प्रतिवाद आणि प्रतिकार ते करीत आहेत, पण जर असाधारण शिक्षा दिल्या गेल्या आणि रक्त सांडले तर रक्त सांडण्यास ते कमी करणार नाहीत. हे मी काय व्हावे ते सांगत नाही, तर काय होणे संभवनीय आहे ते सांगत आहे. बारी हसला, गेला, पण मनात दचकल्याविना राहिला नाही. तिकडे वेत मारण्याची शिक्षा सांगण्यात आली. वेताची तिरडीही उभी राहिली. आम्हास खोल्यातून बंद करण्यात आले की दंगा धोपा होऊ नये. आता वेत सडकताच उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांडीसरशी नानी गोपाळाची किंकाळी ऐकू येते की काय म्हणून आम्ही सगळे दचकून कान लावून बसलो. तोच वॉर्डर साहस करून माझ्याकडे तशाही बंदोबस्तात आला
आणि नानी गोपाळास तुरुंगातून धाडून दिले म्हणून सांगून निघून गेला. थोड्याच वेळात ओव्हरसियर जाणून बुजून माझ्याकडे आले आणि विनोदाच्या पांघरुणात म्हणाला, काय नानीची फाटून दुभंग झाली आहे. त्याच्या या अश्लील भाषेकडे लक्ष न देता मी हसत म्हणालो, नानीचे तर काही एक दुभंग झाले नाही. आणखी कोणाचे असेल तर? नानीला वेत न मारताच तुरुंगाबाहेर धाडण्यात आलेलं आहे, ही नवी बातमी मी तुम्हास सांगतो. तो चकित झाला, परतला. माझ्यावरच्या पेटी ऑफिसरला मात्र ही बातमी इतक्यात कशी कळली? तू काय पाहतोस? कोणी सांगितली ती? पकडून आण त्याला म्हणून रागावत निघून गेला. ती बातमी खरी होती, कारण शिक्षा दिल्यावरही अधिकाऱ्यास तिचं उत्तरदायित्व घेवेना. चीफ कमिशनरला टेलिफोन केला, तोही चाचरला आणि शेवटी ती वेताची शिक्षा रद्द करून नानीस या तुरुंगातून बाहेर एका जिल्ह्यातील जुन्या तुरुंगात काही दिवस ठेवावा म्हणून दूरध्वनीनेच आज्ञा देण्याची त्यास सुबुद्धी झाली. एवी तेवी संकट टळले, परंतु जरी नानी गोपाळास वेत मारण्याचे नाकारले हे आम्हास बरे वाटले तरी त्याचा फारच हिरमोड झाला. त्याला वेत खाऊनही मी चिकाटी धरून दाखवीन म्हणून जी एक तरारी वाटत होती ती उतरली. त्याच्या या धैर्याची वाहवा शत्रूंनाही केल्यावाचून राहवले नाही. त्यास आम्हापासून दूर नेले की तो तेथे आमच्या उत्तेजनाच्या कक्षेबाहेर पडल्याने नरम होईल अशी अधिकाऱ्यांची अटकळ होती. पण लवकरच ती उत्तेजनाची आपत्ती किती चुकीची होती हे त्यास समजून आलं. कारण आम्हापासून दूर होताच त्याने त्या बाहेरील बंदिवासात अन्नत्याग केला. तो आत होता तोवर अन्नत्यागापासून आम्ही त्यास एकसारखे परावृत्त करीत होतो. त्याच्या अन्नत्यागानंतर 3-4 दिवस त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. तो कोणाशी बोलला नाही, अन्नपाण्यापासून नुसता पडला होता. हे नवीन प्रकरण पाहून अधिकाऱ्यांनी त्यास उचलून पुन्हा आमच्या सेल्युलर तुरुंगात आणून बंद केले, तरी तो अन्न घेईना. पुढे 5-6 दिवसांनी त्यास नियमानुरूप बळाने नाकातून नळी ढोसून दूध पाजण्यात येऊ लागले. आत नानी गोपाळची ही स्थिती झाली असता बाहेर एक नवीनच प्रकरण उपस्थित झाले. बाहेर गेलेल्या राजबंदीवानात बहुतेक एकमेकास भेटण्यासाठी 1000 नियम केले तरी ते मोडून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गुपचूप जात असत. हे ध्यानात ठेवले पाहिजे की इतर बंदीही तसेच चोरून मारून भटकत. परंतु कोणतीही गोष्ट राजबंदीवानांनी केली की तिने अधिकारी लगेच तचकत. स्वदेशाची बातमी आणणे आणि इतर बंदीवानांमध्ये स्वदेशी व्रताचा प्रसार करून बंदीवानात देशभक्ती उत्पन्न करणे हे आपले कारागारातील एक कर्तव्यच आहे असे मानणाऱ्या मंडळींनी आठवड्यात ज्या काही लपून छपून बातम्या मिळवलेल्या असत त्या एका कागदावर उतरून त्याबरोबर एखादी नवी देशभक्तीची कविता लिहून त्या कागदाच्या 10-20 हस्तलिखित प्रती जिल्ह्यातून वाटाव्या. त्यात पुढे पुढे एक संपादकीय लेखही लिहिला जाऊ लागला. अर्थातच तो कागद वर्तमानपत्राचं पिल्लू म्हणून शोभू लागला. बंदिवानातून पुढे चालता चालता काही त्रयस्थ स्वतंत्र लोकांचीही ओळख होऊन राजबंदिवानांचं वजन वाढू लागलं. हे स्वतंत्र म्हणजे पूर्वीच्या बंदिवानांच्या सुटकेनंतर तेथेच वसलेल्या कुटुंबाची संतती होती. राजबंदिवानांच्या या चळवळीची माहिती अतिशयोक्तीने फुगत एका मोठ्या कटाचं रूप घेऊन अधिकाऱ्यांच्या कानावर जात चालली. इतक्यात अंदमानातील राजबंद्यांच्या स्थितींची, इंदुभूषणाच्या फाशीची, उल्हासच्या वेडाची अशी काही गुप्तपणे धाडलेली पत्र हिंदुस्थानात पोचली आणि ती रोमांचकारी यातनांची कहाणी हिंदुस्थानी पत्रातून छापली जाताच अंदमानातील अधिकाऱ्यात एकच खळबळ उडाली. आता काय झालं ह्याच्या पुढे, कशी खळबळ उडाली आणि त्यांनी काय केलं ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.